जय शिवराय मित्रांनो, तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोण आहेत। त्यासाठी आपण त्यांची वंशावळ पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ। बाबाजीराजे भोसले यांना 2 पुत्र होते, मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले। विठोजीराजे भोसले यांना 8 पुत्र होते। मालोजीराजे भोसले यांना 2 पुत्र होते, शहाजीराजे भोसले आणि शरीफजीराजे भोसले। शहाजीराजे भोसले यांना 3 पुत्र होते, संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, व्यंकोजीराजे। छत्रपती शिवाजी महाराजांना 2 पुत्र होते, छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज। छत्रपती संभाजी महाराजांना 1 पुत्र होते, ते म्हणजे शाहू महाराज थोरले, त्यांना सातारची शाखा मिळाली होती। राजाराम महाराजांना पण 1 पुत्र होते, ते म्हणजे दुसरे शिवाजी महाराज, त्यांना करबीर शाखा मिळाली होती। शाहू महाराजांना 1 पुत्र होते, ते म्हणजे रामराजे। दुसरे शिवाजी महाराज, त्यांना पण 1 पुत्र होते, ते म्हणजे संभाजी महाराज। रामराजे यांना 1 पुत्र होते, ते म्हणजे शाहू महाराज दुसरे। संभाजी महाराज यांना पण 1 पुत्र होते, ते म्हणजे शिवाजी महाराज तिसरे। शाहू महाराज दुसरे यांना 2 पुत्र होते, प्रतापसिंह महाराज आणि शहाजी महाराज। शिवाजी महाराज तिसरे यांना 1 पुत्र होते, ते म्हणजे रामराजा महाराज। प्रतापसिंह महाराज यांना 1 पुत्र होते, शाहू महाराज। शहाजी महाराज यांना 2 पुत्र होते, व्यंकोजी महाराज आणि रामराजे महाराज। रामराजा महाराज यांना 1 पुत्र होते, ते म्हणजे शिवाजी महाराज चौथे। व्यंकोजी महाराजांना 1 पुत्र होते, ते म्हणजे प्रतापसिंह। रामराजे महाराजांना 1 पुत्र होते, ते म्हणजे शिवाजी महाराज। आणि शिवाजी महाराज चौथे, त्यांना पण 1 पुत्र होते, ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज। प्रतापसिंह यांना 1 पुत्र होते, शाहू महाराज तिसरे। राजर्षी शाहू महाराजांना पण 1 पुत्र होते, ते म्हणजे राजाराम महाराज। शाहू महाराज तिसरे यांना 4 पुत्र होते, प्रतापसिंह, विजयसिंह, अभयसिंह, शिवाजीराजे। आणि राजाराम महाराजांना पण 1 पुत्र होते, ते म्हणजे शाहू महाराज। प्रतापसिंह यांना 1 पुत्र आहेत, ते म्हणजे उदयनराजे। अभयसिंह यांना 1 पुत्र आहे, ते म्हणजे शिवेंद्रराजे। शाहू महाराज यांना 2 पुत्र आहेत, ते म्हणजे संभाजीराजे आणि मालोजीराजे। तर मित्रांनो, हे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज। आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका।